बदलापूर मधल्या या संपूर्ण प्रकरणामध्ये पीडितेचे जे वकील आहेत ते आता आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी संवाद साधूयात। वकील साहेब, काय नेमकं झालंय, तुमच्यापर्यंत काय माहिती मिळाली आता? आता एकंदरीत प्रकरण बघितलं तर आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी आमची मागणी होती, परंतु अशा प्रकारचा न्याय आम्हाला अपेक्षित नव्हता। यापुढे या प्रकरणात इतर आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी यासाठी आमचा लढा सुरूच राहणार आहे। पियुष जाधवजी, तुम्ही आता म्हणालात की अशा प्रकारचा न्याय अपेक्षित नव्हता, म्हणजे काय म्हणायचंय तुम्हाला? की एकंदरीत ट्रायल चालून केस चालून जी न्यायालयाने शिक्षा दिली असती तर तो योग्य ठरले असते माझ्या दृष्टीने। तुम्हाला काय वाटतंय की का झालं असावं हे? काय म्हणताय? का झालं असावं हे? हॅलो, आवाज येत नाही? माझा आवाज येतोय? विचारू मी प्रश्न? विचारा। हा, काय वाटतं तुम्हाला, का झालं असावं हे? अचानकपणे पोलिसांनी असं प्रकारचं पाऊल का उचललं असेल? आता घटना सर्व टीव्हीवर आपण बघतोय, ही पण कन्फ्युजन करून ठेवणारी गोष्ट आहे। एक्झॅक्ट काय झालं हे देखील आपल्याला समजू शकत नाहीये, परंतु हे केलेलं कृत्य मला तर चुकीचं वाटतंय। धन्यवाद पियुष जाधवजी, तुम्ही NDTV मराठीशी संवाद साधलात आणि तुमची प्रतिक्रिया व्यक्त केली। ते पीडितेचे वकील आहेत, पण त्यांचं म्हणणं आहे की अशा प्रकारे न्याय होत नाही। जर न्याय करायचा असेल तर ट्रायल चालायला हवी होती, कोर्टात केस चालायला हवी होती आणि न्यायालयानं या आरोपीला शिक्षा द्यायला हवी होती। जे झालंय ते फार योग्य झालेलं नाहीये, आमच्यापर्यंत आत्ताही पूर्ण माहिती नाहीये। मात्र अशा प्रकारे न्याय होत नाही अशी उद्विग्न प्रतिक्रिया पीडितेच्या वकिलांनी सुद्धा दिली आहे। आतापर्यंत जी माहिती समोर आली त्यानुसार अक्षय शिंदे यानं पोलिसांकडून बंदूक हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला आणि मग पोलिसांनी प्रत्युत्तरादाखल त्याच्यावर गोळीबार केला।